नमस्कार सर्वांना. 75 दिवस 75 आठवणी हा प्रवास खरं तर अचानकच चालू केला आहे. काही कळत नव्हतं, काय नव्हतं. अचानक एक आयडिया आली, म्हणजे आपण बहिणीसाठी काय व्हिडिओ बनवावा. मग नंतर विचार केला की एका व्हिडिओने काय होणार, थोडंसं एक सिरीजच बनवू, एक 75 दिवसांची. एक आठवणी चांगल्या जमा होतील. कसला अनुभव नाही, एडिटिंग नाही, व्हिडिओ कसा काढायचा काय माहिती नाही, तर सहज चालू करायचं म्हणून केलं. आणि पहिल्या दिवशी तो व्हिडिओ टाकला आणि सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. असे करत 3-4 दिवस तर गेलेत. आज 5वा दिवस. आठवणी तर शेअर करणारच आहे. तुम्ही पण मला विषय सांगत जा, कोणत्या संदर्भात व्हिडिओ बनवायचे. आता या व्हिडिओमुळे काय होईल, बऱ्याच बहीण भावांचे नाते अजून घट्ट व्हायला मदत होईल. तेच हवं आहे. कारण की आजकाल आपण बघतोय बहिणीचं भावाचं नातं असतं, खूप चांगलं असतं, पण काहींचं पटत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होतात. मीही भांडणं खूप केलेली आहेत. सारखी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडायचो. पण आता जसं त्याची एंगेजमेंट झाली, साखरपुड्यानंतर अचानकच वाटायला लागलं, आता किती थोडे दिवस राहिले. आता थोड्या दिवसानंतर ती तिच्या सासरी जाणार. मग भांडणार कोणाशी, खेळणार कोणासोबत, मस्ती कोणासोबत करणार. हे आता जे काही थोडे दिवस राहिलेत, म्हणून म्हटलं हे थोडे दिवस आपण एकदम चांगलं जगून घेऊयात. या आठवणी मी रोज शेअर करतच राहील, पण तरीही म्हटलं आज एक असा वेगळाच व्हिडिओ काढावा फक्त माहितीसाठी. तर बघूयात काय होईल, कसं होईल. ही जर्नी तुम्हाला कशी वाटते ती थोडंसं सांगा. काहीच तुम्हाला सुचवायचं असेल तेही तुम्ही सुचवू शकता. धन्यवाद.